सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा परिसरातील संविधान शिल्पाची विटंबना व अपमान करणाऱ्या समाजकंटकांना तसेच आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कृतीचा निषेध व कारवाई करण्यासाठी शनिवारी 21 डिसेंबर रोजी भंडारा बंदची हाक देण्यात आली होती। पुकारण्यात आलेल्या सदर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। या बंद दरम्यान सकाळी भंडारा शहरातून बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी शहरातील लहान मोठे प्रतिष्ठान व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने बंद करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। सकाळी काढण्यात आलेल्या बाईक रॅली शास्त्री चौक येथून गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक तसेच पुढे राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक मार्गे गणेशपूर, खातरोड परिसर आदी ठिकाणाहून भ्रमंती करून परत त्रिमूर्ती चौकात पोहोचली। त्यानंतर दुपारच्या सुमारास सदर स्थळी सभा पार पडली। यावेळी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी युवकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी असे अमृत बनसोड, सदानंद इल्मे, असित बागडे, चंद्रशेखर टेंभुर्णे, अजय मेश्राम, सुहास गजभिये, परमानंद मेश्राम आदींनी मार्गदर्शनातून मागणी केली। त्यानंतर सदर मागणीचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले। पुकारण्यात आलेल्या भंडारा बंद आंदोलनात मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे। काही महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला होता। त्यातच आता पुन्हा पुण्यात हिट अँड रनची घटना घडली आहे। पुण्यातील वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे। या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली आहे। पुण्यातील वाघोली परिसरातील केसनंद फाट्यावर एका भरधाव येणाऱ्या डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले। यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेतील मृतांमध्ये 2 बालकांसह त्याच्या काकाचा समावेश आहे। या घटनेत 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली। या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। मंत्री धनंजय मुंडे यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे। तर याच मुद्द्यावरून आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठी क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे। मराठा क्रांती मोर्चाने तातडीची बैठक बोलावली आहे। त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा या बैठकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू माफियांना इशारा दिला आहे। जनतेसाठी त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल। वाळू विषयक सुलभ धोरण आणू अशी घोषणा त्यांनी केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर विदर्भातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे दिसत आहे। भंडारा, गोंदिया, ब्रह्मपुरी, वरोरा, नागपूर, वर्धा, गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर महसूल विभागाच्या रडारावर वाळू तस्कर आले आहे। आता अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होणार आहे। यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। शिक्षणाचे माहेरघर आणि IT हब अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। मागील वर्षभरात सायबर चोरट्यांनी पुणेकरांचे 669 कोटी रुपये पळवले। या प्रकरणी तब्बल 38,000 पुणेकरांनी तक्रार दिल्या आहेत। कधी दुप्पट पैसे देण्याचे आमिष, कधी पोलीस कारवाईची भीती, तर कधी सोशल मीडियावर मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठवल्याचे सांगत ही फसवणूक केली जाते। याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषाने फसवणूक केली जात आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता
निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आले असता त्यांनी शेगावचे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही होते. कामगार मंत्रालय फार मोठे असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, बेरोजगारांना काम द्यायचे आहे अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली असून पालकमंत्री पदावर आपण दावा केला नसून पार्टी जो आदेश देईल ते काम मी करत असतो अशी प्रतिक्रिया फुंडकर यांनी दिली आहे. यावेळी माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव शहरानजीक भरधाव वेगात येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर आदळली. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने पेट्रोल टँक जळून स्फोट झाला. कारमधील एकाचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सर्व एकाच कुटुंबातील असून कुटुंबीय उज्जैन येथे दर्शन करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून 12 जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचाराचा शंखनाद या महाअधिवेशनातून करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या महाअधिवेशनाला 15,000हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तालुका महामंत्री देखील या महाअधिवेशनाला बोलवण्यात येतील. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने शिर्डीतच पक्षाची प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक देखील होईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरी शहरात आगमन होताच JCBतून पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी उदय सामंत यांनी सर्व रत्नागिरीकरांना हात दाखवून अभिवादन केले. मारुती मंदिर येथून निघालेली ही भव्य मिरवणूक जयस्तंभ पर्यंत मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. कॅबिनेट मंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पहिल्यांदाच जामनेर येथे आले असून त्यांचा शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुंबई व नंतर नागपूर येथे अधिवेशनामध्ये होते. त्यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना जलसंपदा खाता मिळाला असून त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी तालुक्यात व शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर रांगोळी काढण्यात आली होती. स्वागतासाठी तालुक्यातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.